सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं ना, त्या मंथनाचं उदाहरण बघितलं आणि आपल्याला काय करायचं आहे ते कळलं की सतत मंथन केलं पाहिजे. कशाचं मंथन करायचं? बुद्धी हा वासुकी समजायचा. बुद्धीच्या साह्यानेच मनुष्य मंथन करू शकतो. आणि असं सतत मंथन करत राहायला पाहिजे मनाशी. त्यातनं सगळ्या जड अशुद्धी तळाशी बसतील. चांगले विचार हलके हलके वर येऊन चांगल्या कल्पना वर येतील आणि जीवनात त्यांचं मोल वाढेल.
आता ज्या माणसाला आपण आत्तापर्यंत हे सगळं बघितलं, म्हणजे बॅकग्राऊंड काय होतं शेवटी, की ज्याला आत्मसाक्षात्कार होतो, बरं ते काय रोज उघडून पाहायचं नसतं, झालं का झालं का. तर आत्मसाक्षात्कार ही गोष्ट अशी आहे की जेवढी ओढ असेल आत्म्याची आतून, तेवढे ते प्रयत्न जास्त केले जातील. संपूर्ण इतके प्रयत्न करून, म्हणजे ती गोष्ट सोपी नाहीच आहे की प्रयत्न करणं आणि लगेच आत्मसाक्षात्कार होणं. पण आत्मसाक्षात्कारी माणूस असतो कसा, किंवा ते करण्यासाठी मनुष्याने काय काय केलं पाहिजे. आता त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला म्हणजे सुद्धा ते मंथन त्यांनी किती प्रमाणात केलेलं असलं पाहिजे ते बघा ना, नाही का. आणि त्याला मग एक प्रकारची समज येते. काय समज येते? स ब्रह्मा स के शिव स ब्रह्मा स शिव स अक्षरः परम स्वराट स एव विष्णु स प्राणः स कालः अग्नी निरतश्चंद्रमा. काय अग्नी, काय अर्थ आहे याचा, की तो परिपूर्ण जो परमात्मा त्याच्याशी एकरूप व्हायच्यासाठीच तो कालक्रमणा करत असतो. आणि कसा आहे तो, ब्रह्मा, शंकर, इंद्र, म्हणजे सगळं काही तोच आहे असं आपल्या लक्षात येतं. अशी दृष्टी आपल्याला येते. कालही आपण बघितलं की ते ज्यावेळी आपण साधना करायला जातो त्यावेळी आधी आपण इथपर्यंत चढलो पाहिजे. साधना करून 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 पूर्व तयारी करत असताना आपण इथपर्यंत आलो पाहिजे की निदान
सगळे मायेतले विचार दूर सारून, म्हणजे मायेतले विषयांचं निराकरण करून, त्यानंतर सगुण साकार विषय त्याच्यात पुष्ट होऊन मग शेवटी ते पण नाही ठेवायचेत आपल्याला, म्हणजे खरा साक्षात्कार होईल. ते झाल्यानंतर आवाज येत नाही ना? नाही येत. तर इथे म्हटलंय स ब्रह्म स शिव स इंद्र स अक्षर स परम स्वर विराट स एव विष्णु स एव विष्णु. हे सगळं म्हणजे तोच आहे, तोच परमात्मा आहे अशी खरोखरीच, म्हणजे ज्याला जेव्हा अनुभव येतो त्यावेळी खरं आत्मतत्व त्यांनी जाणलेलं असतं. तोपर्यंत काय आहे, तुम्ही आम्ही सगळेच जण कशाची पूजा करतो आहोत. एक जण विष्णूची करतो, एक जण शिवाची, एक जण देवीची, एक जण आणखीन कशाची पूजा करतो आहे. आणि पूजा करणं वाईट नाहीच आहे, पूजा करायचीच आहे मनाला जी वाटेल ती. आणि सर्व देव समान जर मानले गेले आपल्याला, ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी समजायचं की आता आत्मसाक्षात्कार जवळ आला. तोपर्यंत अनुभव येतील परमात्म्याचे, पण साक्षात्कार एकदम होणार नाही.
एकदा असा प्रश्न आहे की मी देह आहे. मी देह आहे हे ज्ञान होणं याला अज्ञान म्हणायचं का ज्ञान म्हणायचं? मी देह आहे याला ज्ञान म्हणायचं का अज्ञान म्हणायचं? हां, जे तुम्ही सांगितलेल्या मागच्या अभ्यासावरून मी देह आहे हे अज्ञान आहे. अजून कोणाचं काय मत आहे? मलाही तसंच वाटतं की मी देह आहे असं जे आपल्याला वाटतं ते अज्ञानच आहे. म्हणूनच तर आपण ज्ञान मार्ग म्हणजे मी देह नाही हे समजून घेण्यासाठीच तर आता हे अटेंड करतो ना. जे चैतन्य आहे मी असं. हां, आता दुसरा प्रश्न, मी देह आहे हे ज्ञान हे अज्ञान असणं चांगलं का वाईट? अज्ञान असलं तरच ज्ञान होणार. मी देह ज्ञान असलं, अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला किंमत आहे. ज्ञान झालं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अज्ञान पाहिजेच. जगातल्या प्रत्येकाला का नाही वाटत मग आपल्याला ज्ञान पाहिजे? त्यांनाही अज्ञान आहे ना. माहितीच नाहीये ना हे अज्ञान आहे हे. दुसरा प्रश्न पुन्हा विचारा बरं विना, काही नाही कळत. मी देह आहे असं वाटणं हे चांगलं का वाईट? मी देह आहे असं वाटणं वाईटच आहे. पण ते अज्ञानात असतात. ते ज्ञानाची त्यांना अजिबात माहितीच नसती. ते या विषयाकडे अध्यात्माकडे वळत नाहीत. त्यामुळे त्यांना देह हेच मी वाटतो. बरोबर. पण खरा देह मी नाही. मी चैतन्य हे मी आहे. हां, त्यामुळे अज्ञान असणं हे वाईटच आहे. आता जरा उपनिषदाची भाषा ही थोडीशी साधी सोपी प्रेमळ नसते. ती अशी नंतर कोड्यात टाकणारीच होत जाते. मी काही ते वाचून दाखवत नाही आहे तुम्हाला म्हणून, पण हे सिद्धांत थोडे समजावून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात जवळ जाऊन समजावून घेणं. कठीण आहेत म्हणून तुम्हाला काही घाबरवण्याचं काही कारण नाही आहे मला. पण जेव्हा आपण म्हणतो की मी देह आहे त्यावेळी मी देह आहे हे ज्ञान कोणाला होतं? जीवाला ना विना, मी देह हे ज्ञान कोणाला होतं? अज्ञानी माणसाला, अज्ञानाला. हा सगळा
गोंधळ की मी देह आहे. मुमुक्षु म्हणजे हे ज्ञान कशामुळे होतं? मी देह हे ज्ञान कशामुळे होतं? तर आपण म्हणतो अज्ञानामुळे. मग अज्ञान कशामुळे होतं? माया अहंकारामुळे. माया, अहंकार. आणि हे कुणाला समजतं? हे कुणाला समजतं माहिती आहे? हे कुणाला समजतं? आपलं हेच पंचमहाभूतांनी आपलं देह व्यापलेला आहे ना. आणि कशामुळे आपला देह झालाय. कशाच्या साह्याने हे समजतं माहिती आहे का तुम्हाला? हे समजतं हे त्याच चेतनेच्या साह्याने. म्हणून सगळा गोंधळ आहे. ज्या देहामध्ये चेतना नाही तो म्हणतो का कधी, अहो मला समजतंय की मी देहच आहे, मला या देहाच्या नावाने हाक मारा? नाही. चैतन्याच्या शक्तीमुळे मी देह आहे, मी देह नाही, मी चैतन्य आहे, हे सगळं चैतन्याच्या शक्तीमुळे समजतं. आणि कोणाला समजतं? ज्याला समजतं तो सुद्धा चैतन्य आहे, पण केवळ काय मायेचं आहे. आपण हे शिकलेलो आहे. दृग्दृश्य विवेकला आलं होतं आणि सदाचारला पण आलं होतं. मायेला 2 शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. आठवते का तुम्हाला? चैतन्यालाच सगळं समजतं, चैतन्याच्याच साह्याने हे सगळं जाणता येतं. हे कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला पुढचं सगळं समजू शकतं. चैतन्याच्या साह्याने सगळं समजतं, पण चैतन्यामुळे समजत असून सुद्धा ते कोणाला समजतंय? समजलेलं असतं, ते समजलेलं असतं, पण ते माया जी आहे ती आवरण घालते. खूपच गडबड आहे, प्रत्येक गोष्टीची गडबड आहे. हा पण भयानक मोठा प्रश्न आहे. हे माया जी आहे, माया ते काय बरं त्या तुलसी रामायणात किती वेळा म्हटलं, माया ठगनी है, माया ठगनी है. किती वेळा ठगवते ती माया, फसवते असं म्हटलं आहे. पण ती माया कशाच्या जोरावर आपल्याला फसवू शकते? माया ही कोणाची शक्ती आहे हे जर आपल्याला समजलं ना तर सगळं संपलं. माया ही कोणाची शक्ती आहे? कोणाच्या शक्तीमुळे ती प्रेरित होते? चैतन्याच्या शक्तीमुळे प्रेरित होते ती. आणि मग ती आपल्याला ठगवते, फसवते. खूप हे अत्यंत समजावून घेणं सोपं आहे. म्हणजे शेवटी मी म्हणजे चैतन्य हा जो आहे हा सर्वश्रेष्ठ पुरुष आहे. पुरुष म्हणजे काय? मानव, जीव. पुरुष आणि स्त्री नाही. मी म्हणजे चैतन्य हा सर्वश्रेष्ठ पुरुष आहे. कुठल्याही भाषेला घाबरू नका तुम्ही. नाही तर मग ही भाषा नाही वापरली तर आपण कधीच उपनिषदात घुसणार नाही. सगळं गोड 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 वापरलं तर ते काही कळणार नाही. गंमत ही आहे की चैतन्याच्या शक्तीच्या जोरावरच मी देह हे आपल्याला जाणता येतं. हे जर खरं असेल तर त्या चैतन्याच्या शक्तीच्या जोरावर
मी चैतन्य आहे हे जाणणं प्रयत्नांनी सोपं होईल, काहीच कठीण नाही आहे. म्हणजे काय होतं माहिती का, मी देह आहे हे चैतन्याच्या शक्तीने जाणलं जातं. हे सिद्ध करतं की चैतन्य आहे. आणि चैतन्य इथे आहे तिथे आहे, सोफ्यावर बसलंय लांब माझ्यापासनं, असं नाही आहे. चैतन्य आहे म्हणजे कोणाला समजलं मी देह आहे, मला समजलं. आणि मला समजलं म्हणजे काय झालं, तर माझ्यात चैतन्य आहे ना, ते मला सांगतं आहे की हां मी देह आहे हे मला समजलं. मग मी देह आहे हे अज्ञान आहे हे मला समजलं. हे कोण सांगतंय शेवटी, म्हणजे चैतन्य आहे हे दृढ झालेलं आहे. चैतन्य आहे हे निश्चित, मी आहे हेही निश्चित. मग आता फक्त मी चैतन्य आहे हे अनुभवाच्या पातळीवर जाणायचं आहे. मी चैतन्य आहे. त्याच्यासाठी काल सांगितलं की मग सारखं घुसळावं लागेल. मी देह होऊ शकेल का? मी देह होऊ शकणार नाही, कारण मी चैतन्य आहे. तर मी देह कसं होऊ शकेन? एका वेळेस दोन दोन असतं का काही? एका वेळी दोन नाटकात एका क्षणीच आपण भूमिका करत असतो का? नाही ना, अशक्य आहे ना. मी देह आहे, मी चैतन्य आहे असं नाही होऊ शकत. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतोय की मी देह आहे, त्यावेळी मी चैतन्य आहे ही कल्पना क्लिअर होत जाते. फक्त माझं लक्ष नाही आहे त्याच्याकडे. ज्या चैतन्याच्या योगानी मला हे समजतं की मी देह आहे, त्याच चैतन्याच्या योगानी मला एक दिवस जाणायचं आहे की मी देह नसून मी चैतन्य आहे. या जरी संकल्पना फार घोळाचं वाटत असलं तुम्हाला, हे काय प्रॅक्टिकलला काही महत्त्वाचं नाही, कारण हे काही बरोबर नाही असं जरी वाटत असलं तरी या संकल्पना मेमरीत हळूहळू क्लिअर झाल्याशिवाय अजिबात त्या गोष्टीचा अनुभवच येणं शक्य नाही. सगळ्या गोष्टी आपण कशा बोलतो, मी इकडे आहे खुर्चीवर, त्या कोपऱ्यात ते तिथे चैतन्य बसलंय, त्या कोपऱ्यात तो तिथे आत्मा आहे, ते तिकडे सोफ्यावर परब्रह्म बसला. अशा पद्धतीनेच आपण या गोष्टी बोलतो. अजूनही सुद्धा आपल्याला आपल्या अंतर्यामी असा हा अनुभव, आणि ते केव्हा होणार आहे, केव्हा होणार आहे ते पूर्णपणे आधी ते भावनेत आलं पाहिजे. आणि ती संवेदना आधी ती पकडता आली पाहिजे. ज्यावेळी आपण म्हणतो मी देह आहे, मी देह आहे असं म्हणा, किंवा अहो मला माहिती नव्हतं आजपर्यंत मी देह नाही आहे असं म्हटलं तरीसुद्धा ते कसं पाहिजे, संवेदनशीलतेने पाहिजे. ते संवेदनशीलतेने बोलत गेल्यानंतर अंतर्यामी जेव्हा त्याचे प्रिंट्स उमटायला लागतील, त्यावेळी आपल्याला समजणार आहे की प्रत्येक जी गोष्ट आहे, अहो मग ती चांगली असो वाईट असो, अंतर्यामी जी उमटते ना ती त्या चैतन्याच्याच प्रकाशात उमटते आहे. त्यामुळे चैतन्य आहे हे निश्चित आहे. मग चैतन्य आहे आणि मी आहे असं म्हणून नुसतं चालणार आहे का? असं ज्यावेळी आपल्याला नाटक करायचं असतं, हो नाटक आहे आणि मी आहे,
म्हणजे झालं का? नाटक झालं का? नाही झालं ना. मला ते नाटक करावं लागेल. ते चैतन्य इथे अस्तित्वात आहे, मी पण आहे, माझंही अस्तित्व आहे. दोघांची अस्तित्व वेगळी नाही आहेत. हे करण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल आणि हाच आपल्या ध्यानाचा विषय आहे. हे उपनिषदातनं समजावून सांगण्यासाठी एक एक वेगवेगळ्या पद्धतीने दाखले दिलेले असतात. वेगवेगळ्या पद्धतीने दाखले दिलेले असतात आणि ते आपण आणि म्हणूनच इतके दिवस आपण वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला. म्हणजे आता आपली निदान ही तरी सवय सुटली की गीतेत तर असं सांगितलं आहे आणि इथे तर काय हे असं का सांगतात, ही आपली सवय गेली. कारण काय, अभ्यास करून करून आम्ही मूळ अशा विषयापर्यंत आलो आहोत की आता कुठलं कशाचं काही नाही संदर्भ. फक्त इथे या उपनिषदाच्या आचार्यांनी जे सांगितलं ते आम्ही स्वीकारलं आहे. आता क्षणिक आम्ही स्वीकारलं आहे. जरी कळलं नसलं, विचारू, विचार विनिमय करू, चर्चा करू, कळवून घेऊ, पण आम्हाला ते मान्य आहे. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या त्या उपनिषदांमध्ये त्या त्या आचार्यांनी मांडलेले हे जे विषय आहेत, अत्यंत महत्त्वाचा हा विषय की काहीही आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे माणसाला इतकं कठीण का वाटतं आत्मतत्व जाणणं? प्रत्येकच गोष्टीचं तुम्हाला जे ज्ञान होतं आहे, आम्हाला जे ज्ञान होतं आहे, ते संपूर्ण चैतन्याच्या योगानीच जर ज्ञान होतं आहे, तर ते चैतन्याच्या योगानी जे ज्ञान होतं आहे ते चैतन्य किती जवळ आहे आम्हाला. आमच्या आतमध्ये ते चैतन्याने प्रवेश केलेला आहे. बघा ना तुम्ही, आता हे बघा, तुम्हाला म्हटलं तुमच्या मनात आता हा विचार येतो का, असं तुम्हाला म्हटलं की एक समुद्र आहे आणि त्या समुद्रकिनारी आपण बसलो आहोत आणि तिथे अतिशय शांत वाटते. हा विचार तुमच्या मनात येतो का, असं तुम्हाला म्हटलं तर काय होईल? हो, येतो. कारण नो डाऊट आम्हाला मन आहे, आम्हाला मन आहे, आमच्या अंतर्यामी मन आहे आणि मन हे विचार करतं आमच्या मनात हा विचार येतोय, तुम्ही जे काय म्हणताय. मग आता हे जर आहे तर आमच्याच अंतर्यामी चैतन्य, जे चैतन्य सगळ्या गोष्टी करतं, आपले षड्विकारसुद्धा त्याच चैतन्याच्या प्रकाशात होतात. अज्ञान हे सुद्धा त्याच चैतन्याच्या प्रकाशात होतं. ज्ञान हे सुद्धा त्याच चैतन्याच्या प्रकाशात होतं. आता एक महत्त्वाची गोष्ट, सूर्य प्रकाश याच्यात काय होतं आपल्याला माहिती आहे. प्रक्रिया माहिती, अन्न बनवण्याची प्रक्रिया वनस्पती कसं करतात. आपण शाळेत शिकलो की वनस्पती कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात श्वसनामध्ये आणि ऑक्सिजन आत घेतात. आणि ते केव्हा? ते संध्याकाळी. त्याच्यामुळेच त्यांच्याजवळ राहू नये संध्याकाळचं, कारण आपल्यालाही ऑक्सिजन लागतो आणि वनस्पतींनाही ऑक्सिजन लागतो. वनस्पती कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि मग तो कार्बन डायऑक्साईड आपण घेतला श्वासात तर आपली तब्येत बिघडत, म्हणून संध्याकाळचं वनस्पतींजवळ राहू नाही. आता दुसरी गोष्ट, वनस्पती कसं काय अन्न बनवतात. मग दिवसा सूर्यप्रकाश जेव्हा असतो त्यावेळी वनस्पती कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड आत घेतात. आणि कार्बन डायऑक्साईड प्लस सूर्यप्रकाश आणि पाणी आणि हे क्षार हे शोषून घेतात. यांच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण होतं. म्हणजे पानात हिरवं द्रव्य तयार होतं वनस्पतींमध्ये, केवळ सूर्याच्या उष्णतेमुळे. सूर्याच्या उष्णतेमुळे
वनस्पती अन्न तयार करू शकतात, हे आपल्याला कळलं. मग सूर्याच्या प्रकाशात वनस्पती आपलं अन्न करू शकतात आणि चैतन्याच्याच प्रकाशात आम्ही सगळ्या प्रकारचे विचार करू शकतो. म्हणजे चैतन्य हे आमच्या अंतर्यामी असल्याशिवाय हे विचार आम्ही करू शकू का? मग आता हे पक्क झालं की चैतन्य हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नव्हे तर चैतन्यच आम्ही आहोत, बाकी आम्ही कोणी नाहीच आहोत. बाकी सगळा भ्रम आहे. हे जर आपल्याला समजलं तर आपला मार्ग जवळचा झाला. आणि मंथनाचा मार्ग सांगितलेलाच आहे. मंथन याचा अर्थ काय? काल सांगितलेलं परत एकदा आठवण करून देते. कोणाचा तरी काहीतरी बहुतेक प्रश्न होता, कोणाला जर कळलं नसेल तर मंथन म्हणजे काय? बुद्धीची दोरी करा. दोरी ही मंथन करताना बुद्धीची असली पाहिजे घुसळायला. कारण जे काही आपण करतोय मंथन, हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे चूक आहे का बरोबर आहे, हे चांगलं आहे का वाईट आहे, हे चैतन्य आहे का ही माया आहे, हे मंथन करत असताना आपल्याला बुद्धीचा विवेक असण्याची फार गरज आहे. ह्याला म्हणायचं मंथन. आणि मग असं मंथन करून ज्यावेळी अत्यंत सूक्ष्म क्रीम असं वर येईल, त्यातून मौल्यवान असं तूप म्हणजे परमतत्वाची जाण आपल्याला हळूहळू यायला लागणार आहे. त्यामुळे चैतन्य आपल्यापासून कुठेही लांब नाही. मला कसलंही ज्ञान अज्ञान होतं नाही होत, हे सुद्धा सगळं ते चैतन्याच्याच प्रकाशामध्ये आहे. पण जोपर्यंत ते फील होत नाही, संवेदनशीलता आली पाहिजे की हेच ते परमतत्व आहे. आणि त्याच्यासाठी ध्यान करण्याची आवश्यकता आहे. कारण काय? ते चैतन्य तत्व स्वयंप्रकाशित आहे ना, सगळीकडे ते प्रभा पसरवतं. खरं सांगायचं झालं, आज आपल्याला हेच समजणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याचं कारण आहे, एका क्षणात मला वाटतं मी हे केलं, मी ते केलं, मी असं झालं माझ्या जीवनात मस्त माझ्यामुळे, आणि मी तसं केलं, अरे मला हे जमलं नाही, किंवा ग्रेट, मी असं केलं. काही नाही. ते ज्या चैतन्याच्या प्रकाशात होतं ते चैतन्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी काही करत नाही हे समजणं खूपच आवश्यक आहे. आता काय आहे की गीतेत आपण फक्त एवढंच शिकलो होतो. आठवत असेल तुम्हाला, मी नेहमी अशा पद्धतीने म्हणायची बघा की आम्ही आहे ना, आम्हाला 2 पेपर होते या जीवनाला, मानवी जीवनाला. एक कोणता होता? व्यष्टी संसारी परीक्षाच आहे ना. एक व्यष्टी पेपर होता आणि एक समष्टी पेपर होता. समष्टी पेपर आहे, भाग 2 हा पेपर आहे, हेच आम्हाला माहिती नव्हतं.
त्यामुळे आम्ही फॉर्म भरायचो, पण फॉर्म भरताना किती विषय भरले हेच आम्हाला कळायचं नाही. आणि एक पेपर आम्ही दरवर्षी दिला, दर जन्मी मानवाच्या आम्ही दिलाच नाही आहे एक पेपर. समष्टीचं महत्त्वच नाही आम्हाला. त्याच्यामुळे परत परत जन्म करावे लागतात आणि हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही. कोण सांगणार तुम्हाला येऊन, नाही का? आपलं आपलं हे ज्ञान असावं लागतं. खूप सांगितलं गीता सांगत असताना. आणि म्हणून समष्टीचं अत्यंत महत्त्व आहे. स्वतःचं जीवन जगत असताना समष्टी जीवन जगता आलं पाहिजे. समष्टी जीवन हे बाहेर चालूच आहे. म्हणजे समष्टी जीवन याचा अर्थ काय? व्यष्टी म्हणजे वैयक्तिक वासना, वैयक्तिक मोह, वैयक्तिक सगळं इच्छा. आणि समष्टी म्हणजे काय? सगळ्यांनी मिळून, सगळ्या समाजाचं मन, सगळ्या समाजाची बुद्धी. आपण म्हणतो की हे 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 आली आहे फॅशन. सगळ्या समाजाची पद्धत म्हणजे फॅशन. तर ते काय आहे? सगळी समष्टी जीवन आपल्याला समजलं पाहिजे. शेवटी व्यष्टी जीवन ह्याच्यावर आपण पूर्णपणे जगू शकत नाही. म्हणजे सगळ्या अंगांचा स्पर्श याला झालाच पाहिजे. समष्टीचे परिणाम आपल्यावर होतात. मग समष्टी जीवन का नाही समजत आपल्याला? कारण त्याचं कारण एवढंच आहे. त्याचंही कारण जरी परत अज्ञान असलं तरी समष्टी जीवन जगलं पाहिजे हे समजून सुद्धा आम्ही अज्ञानाच्या गर्तेत जातो. केवळ आळस, केवळ त्याच्याकडे लक्ष न देणं, याच्यामुळे तर म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींपासून लांब लांब असतो. एक कोसावरून बोलायचं, ते चैतन्य आहे, तो आत्मा आहे, तो असा वागतो, असं होणार नाही. ते त्याच्या जवळीक जायला पाहिजे. तर असे मांडलेले 2-3 विषय आता लक्षात ठेवा. म्हणजे तो बेस असतो पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी. तो बेस मनात हळूहळू पक्का झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला या मार्गावरून चालून थोडेसे आशेचे किरण दिसणं सोपं जाईल. धन्यवाद. तर एका दिवशी एवढं ठीक आहे. काही शंका असल्यास 1-2-3 मिनिटांनी विचाराव्यात. ओम ओम ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.